पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। 10,000 जागांसाठी पोलीस भरती निघत आहे आणि या संदर्भात जे अपडेट सुद्धा आला आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि पोलीस भरतीमध्ये शिक्षण 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येते आणि पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे, बरेच विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये येणार आहे। तर मेन आपण याबद्दलच आपण माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला ते अपडेट सुद्धा दाखवणार आहे पोलीस भरतीचा। आणि त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय, आपल्याला पोलीस भरतीमध्ये अभ्यासाचं नियोजन या ठिकाणी कशा प्रकारे करायचं, अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे, पोलीस भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, वयोमर्यादा काय, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया, ग्राउंड किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, तर संपूर्ण माहिती पोलीस भरतीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। आता व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, पोलीस भरतीमध्ये जे पद असणार आहे, पोलीस शिपाई झालं, पोलीस चालक झालं, पोलीस कारागृह झालं, त्याचबरोबर पोलीस बॅट्समन झाला आणि SRPFचं पद। तर SRPF पदामध्ये मुलांना फॉर्म भरता येते, मुलींना फॉर्म भरता येत नाही आणि ह्या सर्व पदामध्ये 12वी पासवर फॉर्म भरता येते आणि बॅट्समन पदामध्ये फक्त 10वी पासवर फॉर्म भरता येते आणि हाईट सुद्धा खूप कमी लागते बॅट्समन पदामध्ये। वयोमर्यादा जर आपण विचार केला तर पहा, जे बॅट्समनचं पद आहे, त्याचबरोबर पोलीस शिपाईचं पद आहे, त्याचबरोबर पोलीस कारागृहाचं पद आहे, तर या पदामध्ये जे वयोमर्यादा 18 ते 38 पर्यंत आणि SC/ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 5 वर्ष सूट आहे, म्हणजे 18 ते 33 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा आहे। त्याचबरोबर चालकचं जे पद आहे तर 19 ते 28 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आली आणि SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 19 ते 33 वर्षापर्यंत यामध्ये फॉर्म भरू शकणार आहे। आणि त्याचबरोबर SRPFचं जे पद आहे तर हे SRPF पदामध्ये जे वयोमर्यादा 18 ते 25 आहे आणि SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 30 पर्यंत या पदामध्ये फॉर्म भरू शकता। तर एवढे यामध्ये वयोमर्यादा लागते। आणि फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 450 फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 350 रुपये यामध्ये फी असते। आणि आपलं जर पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला ड्युटी महाराष्ट्रामध्येच करावं लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि निवड प्रक्रियाचा जर पाहिलं पोलीस भरतीमध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, यामध्ये मैदानी चाचणी असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर पोलीस भरती संदर्भात जे एक पेपरमध्ये अपडेट आलेले आहे तर मी तुम्हाला दाखवून देतो, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत श्री देवेंद्रजी फडणवीस, गृहमंत्री जे देवेंद्रजी फडणवीस सर यांनी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी माहिती दिली आहे की पोलीस भरती या ठिकाणी चालूच राहणार आहे म्हणून। तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, महाराष्ट्रात पोलीस भरती सुरूच राहणार आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी घोषणा केली आहे। तर तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 23 मे 2025 रोजी सांगली पोलिसांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की राज्यात सध्याच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने पोलीस ठाणे, पोलीस अधिकारी, कर्मचारी व इतर आवश्यक सुविधा उभारल्या जात आहे। मुख्यमंत्री म्हणाले की मागील काही वर्षात राज्यभरात सुमारे 40,000 पोलिसांची भरती करण्यात आली आणि यापुढे ही पोलीस भरती सुरूच राहणार, अशी त्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो घोषणा त्यावेळेस केली। आणि त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की 2014 नंतर पोलीस कार्यालय आणि पोलिसांची निवासस्थाने यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व राज्यात सध्या 2 लाख पोलीस कर्मचाऱ्यांची कार्यरत असून गेल्या 10 वर्षात पोलिसांची 94,000 निवासस्थानांची निर्मिती करून देण्यात आली आहे। राज्याने 60 दिवसात, काही गुन्ह्यांमध्ये 90 दिवसात चार्जशीट दाखल करण्याची क्षमता प्राप्त केलेली आहे। तर पोलीस भरती आता जे विद्यार्थी मित्रांनो चालूच राहणार आहे, अशी जे घोषणा महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहे, लाडके आणि गृहमंत्री आहे श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे अशा प्रकारे या ठिकाणी घोषणा केलेली आहे। तर पोलीस भरती तुम्हाला जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत या ठिकाणी पोलीस भरती पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून प्रॅक्टिस चालू दे, त्याचबरोबर अभ्यास सुद्धा आतापासून चालू दे। तर पोलीस भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपलं मैदानी चाचणी असणार आहे। पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते 165 सेंटीमीटर उंची लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। आणि त्याचबरोबर जे SRPFचं पद आहे, SRPF पदामध्ये जे उंची लागते 168 सेंटीमीटर लागते, छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर ग्राउंडचा जर आपण विचार केला तर 3 इव्हेंट यामध्ये आहे आणि 50 मार्काचा ग्राउंड आहे। तर पहा, जे
जे पोलीस शिपाईचं पद आहे, पोलीस बॅट्समनचं आहे, पोलीस कारागृहात आहे, तर ह्या 3 पदामध्ये जे ग्राउंड असणार आहे 50 मार्काचा ग्राउंड असणार आहे, 100 मार्काचा पेपर असणार आहे। तर पहा 16 पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे 1600 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, गोळाफेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर आहे 15 मार्कासाठी। अशा प्रकारे 50 मार्काचा ग्राउंड पुरुष उमेदवारांचं होणार आहे। आणि महिला उमेदवारांचं जे ग्राउंड आहे पोलीस शिपाई, पोलीस बॅट्समन, पोलीस कारागृह, तर या पदामध्ये महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, गोळाफेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर रनिंग आहे 15 मार्कासाठी। अशा प्रकारे 50 मार्काचा ग्राउंड असणार आहे। त्याचबरोबर जे चालकचं जे पद आहे तर चालक पदामध्ये जे ग्राउंड असणार आहे तर चालक पदामध्ये 2 इव्हेंट आहे, 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी 30 मार्कासाठी आणि गोळाफेक आहे 20 मार्कासाठी। अशा प्रकारे 50 मार्काचा ग्राउंड। आणि महिला उमेदवारांसाठी चालक पदामध्ये जे ग्राउंड असणार आहे तर महिला उमेदवारांना यामध्ये 800 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळाफेक आहे 20 मार्कासाठी। अशा प्रकारे 50 मार्काचा ग्राउंड असणार आहे। त्याचबरोबर SRPFचं जे पद आहे SRPF पदामध्ये 100 मार्काचा फिजिकल होणार आहे, ज्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग 25 मिनिटापर्यंत आपण रनिंग मारली, 25 मिनिटामध्ये मारली तर 50 मार्क भेटणार आहे, गोळा फेकला 25 मार्क भेटणार आहे, 100 मीटर रनिंगला 25 मार्क भेटणार आहे। अशा प्रकारे 100 मार्काचा ग्राउंड SRPFचा या ठिकाणी होणार आहे। आणि SRPFचा ग्राउंड पास करण्यासाठी आपल्याला फिजिकलमध्ये 90च्या वर मार्क्स पडले पाहिजे, जसं 90, 91, 92, 93 अशा प्रकारे, तरच आपल्याला या ठिकाणी पेपर भेटते। अन्यथा कमी चान्स या ठिकाणी असते की आपल्याला पेपर भेटणार आहे म्हणून। जर समजा 80च्या खाली असेल, 85च्या खाली असेल, 90च्या खाली असेल तर कमी चान्सेस असते की आपल्याला यामध्ये पेपर भेटणार आहे म्हणून। तर आतापासून जबरदस्त या ठिकाणी तयारी चालू ठेवा आणि आतापासून फिजिकलची तुम्ही तयारी चालू ठेवा। आता आपल्याला अभ्यास या ठिकाणी अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे करायचं आहे तर आपल्याला अभ्यास काय करायचा आहे की जास्तीत जास्त तुम्ही हा प्रयत्न करा की जे पण प्रॅक्टिस सेट आहे, जे पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, जे पण प्रश्नपत्रिका आहे मागच्या वर्षीच्या म्हणा, त्याच्या मागच्या वर्षीच्या म्हणा, त्याच्या मागच्या वर्षीच्या म्हणा, जेवढ्या पण पोलीस भरती झाले तर ते सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर या ठिकाणी तुम्ही मारा। कारण की तेच प्रश्न पोलीस भरतीमध्ये काय होते की तेच ते प्रश्न जे रिपीट होते, जे मागच्या भरतीला विचारले गेले आहे तर तेच प्रश्न पोलीस भरतीच्या परीक्षेला रिपीट होते, एक लक्षात ठेवा। आणि सर्वच्या सर्व प्रश्न त्या ठिकाणी रिपीट होते, एक लक्षात ठेवा। तर अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर मागच्या वर्षी झालं आणि त्याच्या मागच्या वर्षी हे दोन वर्षी जे पोलीस भरती मोठी झाली होती तर त्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही वाचा। आणि मेन पुस्तक भेटते मार्केटमध्ये, तुम्ही म्हणसाल की बा हे पेपर सेट कुठे भेटणार आहे, प्रश्नपत्रिका संच कुठे भेटणार आहे, तर पहा तुम्ही पुस्तकांच्या दुकानामध्ये गेले तर तिथं तुम्हाला प्रॅक्टिस सेट भेटून जाणार आहे, प्रश्नपत्रिका संच भेटणार आहे पुस्तक। तर ते पुस्तक घ्यायचं आणि त्याच्यातून तुम्ही अभ्यास करा। कारण की कसं आहे पोलीस भरतीमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते तर ते मागील पोलीस भरती झाली तर त्याच मागील पोलीस भरतीमधले जे प्रश्न रिपीट त्या ठिकाणी विचारले जाते। जसं मागच्या वर्षीचे प्रश्न आता ह्या वर्षी जेव्हा पोलीस भरती होणार आहे त्यामध्ये जे प्रश्न उतारणार आहे मागच्या वर्षीच्या पेपरचे, त्याच्या मागच्या वर्षीचे पेपरच्या ठिकाणी। आणि त्याचबरोबर 2019 झालं, 2017-18 झालं, ठीक आहे। तर ज्या पण याच्या अगोदर पोलीस भरती झाली आहे तर त्याच पोलीस भरतीचे जे प्रश्नपत्रिकेतले जे प्रश्न आहेत तेच रिपीट या ठिकाणी होणार आहे। जनरल नॉलेजचे झाले, गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरणची, ठीक आहे। तर पेपर यामध्ये असणार आहे तर पेपर 100 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न आणि मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, असा 100 मार्काचा पेपर असणार आहे। निगेटिव्ह मार्किंग नसते, 100चे 100 प्रश्न टिक करत आहे। आजच्यासाठी तर तो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।